मुक्तपीठवर आपण सातत्याने संविधानाची भाषा बोलतो. महाराजांचं स्वराज्य, बाबासाहेबांचं संविधान हेच आपलं बळ आहे, हे सांगत असतो आपण. आता या संविधानाच्या 10वं परिशिष्ट हे एक प्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याचं म्हणतो ना, त्याची तत्व तिथे आहे. निकष म्हणूया, तत्व म्हणूया, 4 हे कोणत्या कधी पक्षांतरबंदी कायदा लागू होतो? जर समजा एखाद्यानं पक्षाचं पहिलं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं, मूळ सदस्यत्व स्वतःहून सोडलं तरी त्याचं सदस्यत्व जातं, पक्षाचं सदस्यत्व. पुन्हा त्याने राजीनामा दिला नाही पदाचा, लोकसभा किंवा राज्यसभा किंवा विधानसभा, विधान परिषद, आमदारकी, खासदारकीचा, तरी सुद्धा जर पक्षविरोधी कृत्य केलं किंवा विरोधात असलेल्या पक्षाच्या मंचावर जाणं, दुसऱ्या पक्षाच्या, यालाही सर्वोच्च न्यायालयानं स्वेच्छेनं सदस्यत्व सोडणं मानलं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आता यातलं दुसरं दुसरं जे आहे मुद्दा, तो काय आहे? निकष दुसरा, पक्षादेश. आता व्हीप हा इंग्रजी शब्द आपल्या तोंडी रुळलाय. त्यातला परिच्छेद 2 काय सांगताय पहा. सभागृहात महत्वाच्या मतदानाच्या वेळी जर पक्षाने अधिकृत पक्षादेश काढला असेल, म्हणजे व्हीप बजावला असेल, तर त्या विरोधात जाऊन मतदान करणं किंवा मतदानाला अनुपस्थितीत राहणं हा पक्षांतराचा गुन्हा मानला गेलेला आहे. त्यामुळे तिथं सदस्यत्व जात असतं. परंतु जर त्या संबंधित पक्षानं संबंधित सदस्याला त्याच्या या कृतीसाठी मतदानाच्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत लेखी माफी दिली तर त्याचे सदस्यत्व वाचू शकतं. हे सुद्धा तिकडे आहे. आता संविधानाच्या 10व्या परिशिष्टातला तिसरा निकष काय? हा आता रद्द झालाय. मी वारंवार तुम्हाला सांगितलं, सर्वोच्च न्यायालयानं, संसदेनं हा डिलीट केलाय. कंट्रोल ऑल्ट डिलीट मारल्यासारखा डिलीट केलाय. काय आहे? पूर्वीचा नियम काय होता परिच्छेद 3चा? मूळ कायद्यानुसार जर पक्षाच्या एकूण निवडून आलेल्या सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी एकत्र येऊन पक्षात फूट पडल्याचा दावा केला तर त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळत असे. पुढे काय घडलं? हा 1985चा स्वर्गीय राजीव गांधींनी केलेला कायदा, मुळात पक्षांतर विरोधी, तोपर्यंत नव्हता आपल्याकडे. आयाराम गयाराम असं चालायचं. 2003 मध्ये वाजपेयी सत्तेत होते. लक्षात घ्या, भाजपाचे दिवंगत नेते माजी पंतप्रधान वाजपेयी सत्तेत होते. तेव्हा काय झालं? त्यांच्या लक्षात आलं काही लूपहोल आहे. त्याने 91वी घटना दुरुस्ती केली संसदेत आणि तो नियम संविधानातून काढून टाकला. सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या विविध निकालांमध्ये स्पष्ट केलेलं की पक्षात स्वतंत्र फूट पाडणाऱ्या गटाला, म्हणजे गट म्हणून स्वतंत्र अस्तित्व राखलं तर त्याला मान्यता नाही, तसं केलं तर अपात्र ठराल. हे झालं तिसरं, जे डिलीट केलेलं आहे. मुद्दाम तुमच्यासाठी सांगितलं. चौथं काय आहे? अपक्ष आणि नामनिर्देशित नॉमिनेटेड जे असतात, राज्यपाल, राष्ट्रपती नेमतात ते. अपक्ष सदस्य जे असतात त्यांपैकी कोणताही उमेदवार अपक्ष निवडून आला, म्हणजे पक्षाच्या चिन्हावर न लढता स्वतंत्र, तर जर तो एखाद्या राजकीय पक्षात सामील झाला तर तो तात्काळ अपात्र ठरतो. नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपती किंवा राज्यपालांद्वारे जे नियुक्त केलेले असतात, खासदार किंवा आमदार, त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत कोणत्याही पक्षात ते त्यांच्या स्वेच्छेने जाऊ शकतात. मात्र 6 महिन्यानंतर त्यांनी जर प्रवेश केला एखाद्या पक्षात तर ते अपात्र ठरतात. त्यामुळे आता लक्षात ठेवा, तिसरं डिलीट झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं, संसदेनं ते काढून टाकलेलं आहे. मग आता उरलं काय? तर 2/3 नियम. पक्षांतर बंदी कायद्यातील परिच्छेद 4 नुसार अपात्रतेच्या कायदी कारवाईपासून वाचण्याचा एकच मार्ग शिल्लक, 2/3. जर एखाद्या पक्षाच्या विधिमंडळ किंवा संसदीय पक्षातील आमदार किंवा खासदार 2/3 यांनी एकत्र येऊन मूळ पक्ष सोडला, जे आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत 28 पैकी 20 असा जो दावा केला जातोय, जर ते 19 पर्यंत असतील तर होय, 19 पेक्षा काल 17 सांगितले गेले तसं असेल तर नाही लागू होत. तर मग हे 2/3 सदस्यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांना वेगळा गट म्हणून नाही राहता येत, कारण तिसरं डिलीट झालं ना. मग काय? त्यांना दुसऱ्या एखाद्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षात आपल्या गटाला विलीन करावं लागतं. स्वतंत्र गट राहू शकत नाही. इथेच शिंदेचा संदर्भ येतो, त्यावर आपण नंतर बोलायचंच आहे. आता लक्षात घ्या,
एखाद्या सदस्याला अपात्र ठरवायचं की नाही याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभा, विधान परिषद त्या सभागृहाच्या अध्यक्षांना किंवा सभापतींना असतो. या एक न्यायालयीन हस्तक्षेप कधी झालाय की हो तो होलोहान आणि झाचिल्लू हे 1992चा ऐतिहासिक खटला. त्याच सर्वोच्च न्यायालयानं असं स्पष्ट केलं की अध्यक्षांचा निर्णय अंतिम असला तरी तो न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या कक्षेत येतो. म्हणजे न्यायालय एखाद्या अध्यक्षांच्या, सभापतींच्या निर्णय जर पूर्वग्रह दूषित असेल, कायद्याच्या कक्षेबाहेर असेल, संविधानाच्या कक्षेबाहेर असेल, कक्षेबाहेर म्हणजे त्यातल्या दिलेल्या तत्वांनुसार नसेल, तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं.